आणि आता या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात 25 मिनिटात पाहूयात 50 बातम्या. कोकणातील शिमग्याला आजपासून सुरुवात होणार आहे. आजपासून 9 दिवस प्रत्येक ठिकाणी होम करण्याची प्रथा असून नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आगामी 5 दिवस वातावरणातील उष्मा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. वायव्य, मध्य आणि पूर्व भारतामध्ये पुढील 5 दिवस कमाल तापमान हे सामान्य तापमानापेक्षा 3 ते 5 अंशांनी जास्त असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील घृष्णेश्वर साखर कारखान्याच्या काजळीमुळे परिसरातील पिकांना धोका निर्माण झालाय. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कारखान्यावरती बंदी घातली आहे. उत्तर भारतातील राजमा पिकाची विदर्भात सुद्धा लागवड केली जाते. राजमा पिकाचं कमी उत्पादन खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी राजम्याची लागवड करतायत. त्यामुळे हरभरा पिकाला राजमा पीक पर्याय ठरत असल्याचं दिसून येत आहे. W20 बैठकीसाठी औरंगाबाद शहरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी ई बस ऐवजी डिझेलच्या व्हॉल्वो बसची सुविधा करण्यात आली आहे आणि या बसेस भाडेतत्वावरती आज औरंगाबादमध्ये दाखल होतील. बैठक संपवून पाहुणे परत गेल्यानंतर या बसेस परत केल्या जाणार आहेत. औरंगाबादच्या दख्खनचा ताज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबी का मकबराचं सौंदर्य काही दिवसात निवळलंय. बीबी का मकबरा पर्यटकांसाठी रात्री 10 वाजेपर्यंत खुला असल्याचं सांगितलं जाते. मात्र रात्री 9 वाजल्यापासूनच पर्यटकांना बाहेर काढलं जात असल्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. पुणेकरांना सेवा देणाऱ्या पीएमपीएमएलनं बस सेवेच्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. पीएमपीएमएलनं 5 किलोमीटर अंतरासाठी 5 रुपये तिकीट ही सेवा सुरू केली होती. मात्र आता काही मार्गावरती ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उल्हासनगरच्या वालधुरी नदीतील पाण्यावरती लाल रंगाचा तवंग पसरलाय. रासायनिक कंपन्या नदीमध्ये रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता सोडत असल्यामुळे नदी प्रदूषणामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे संबंधित कंपन्यांवरती कठोर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली. अंबरनाथच्या चिखलोली इथे डम्पिंग ग्राउंडवरती जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या स्थानिक राजकारण्यांकडून अडवल्या जात आहेत. त्यामुळे इथला कचरा दुसरीकडे टाकण्याची वेळ पालिकेवरती आली आहे. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर यांचा संयुक्त घनकचरा प्रकल्प बदलापुरात सुरू व्हायला अजून वेळ आहे. त्यामुळे सध्या कचरा चिखलोली डम्पिंगवरती टाकला जातोय. पनवेलमधील वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांवरती महावितरणनं कारवाई सुरू केली आहे. ग्रामीण भागामध्ये एकूण 33 कोटींहून अधिक थकबाकी असून तब्बल 5,838 थकबाकीदारांचं वीज कनेक्शन धोक्यात आलंय. केडीएमसीनं मालमत्ता करासाठी अभय योजना लागू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे आणि या योजनेमुळे महानगरपालिकेचं आर्थिक उत्पन्न वाढून नागरिकांना दिलासा मिळेल असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आक्षेपार्ह पोस्ट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. या प्रकरणी देविदास पवार या तरुणाविरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एसटी महामंडळानं 2019 पासून वेळापत्रक अद्ययावत केलं नसल्यामुळे याचा फटका 50 लाख एसटी प्रवाशांना बसलाय. एसटी स्थानकावरती गाडी वेळेवरती येत नाही. स्थानकातील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे एसटी प्रवाशांनी खासगी वाहतुकीचा पर्याय निवडलाय. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. उच्च प्रदूषण पातळीमुळे केवळ श्वसनाचे त्रासच नाही तर त्वचेच्या आरोग्यावरती सुद्धा घातक परिणाम होतोय. त्वचेच्या विविध समस्या असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 मार्गिकेसाठी आणखी एक मेट्रो गाडी महिन्याभरामध्ये मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित 6 गाड्या लवकरच टप्प्याटप्प्याने आणल्या जातील. मेट्रो मुंबईमध्ये आणून त्याची चाचणी करण्याच्या दृष्टीनं कामाला सुरुवात झाली आहे. मुंबई मेट्रोच्या मुंदवली ते दहिसर मार्गावरती एकाच महिन्यात 44,26,000 प्रवाशांची नोंद झाली आहे आणि मेट्रो लाईन 2A आणि 7चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यानंतर पहिल्याच आठवड्यात या मेट्रोमधून 1,40,000 प्रवाशांनी प्रवास केला. कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून कसबा आणि चिंचवडमध्ये 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जळगावच्या धरणगाव येथील नगरसेवकांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येनं पक्षप्रवेश केला. गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश करत असल्याचं नगरसेवकांनी म्हटलंय. लक्ष्मण जगताप आजारी असून सुद्धा मतदानासाठी भाजपनं त्यांना मुंबईमध्ये आणलं होतं. निवडणुकीशिवाय भाजपला काहीच दिसत नाही अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
कितीही प्रयत्न करा, शिव्या द्या, पण 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. तसंच पोट निवडणुकीमध्ये अश्विनी जगतापच विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सचिन भोसलेवरती मोक्यातून सुटून आलेल्या आरोपीनं हल्ला केला असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, महागाई वाढली, आजचे दिन कुठे गेले असं म्हणत अजित पवारांनी भाजपवरती निशाणा साधला. खासदार श्रीकांत शिंदेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार संजय राऊतांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल झालाय. संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंची बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंवरती केलेल्या आरोपांप्रकरणी नवी मुंबईतील शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झालेत. संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आलंय, आता जोमानं तयारीला लागा. राज्याच्या प्रशासकीय सेवेत तुम्ही भरीव योगदान भविष्यामध्ये द्याल असं शरद पवार म्हणाले. कसब्यातील निवडणूक ही केवळ एक निवडणूक राहिली नाही, तर विचारांची लढाई झाली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या निवडणुकीमध्ये हा समाज नाराज झाला, तो समाज नाराज झाला असं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला, लेकिन ये पब्लिक है सब जानती है असा टोला देखील फडणवीसांनी विरोधकांना लगावला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात कसब्यात लालमहाल ते नानापेठ भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये कसब्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी नांदेड जिल्ह्या दौऱ्यावरती आहेत आणि 2 दिवसांचा हा दौरा असून नितीन गडकरी विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत. खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. एका कार्यक्रमात उदयनराजेंनी हिंदी सिनेमातील गाणं गात उपस्थितांची मनं जिंकली. राज्यातले किल्ले आमच्याकडे द्या, आम्ही जतन संवर्धन करून दाखवतो असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपतींनी केलंय. किल्ल्यांची दुरवस्था झालेली असतानाही राज्य सरकार याबाबत उदासीन असल्याची टीका देखील संभाजीराजेंनी केली. शिर्डीमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये तुफान राडा झाला. गौतमीनं डान्स थांबवल्यामुळे प्रेक्षकांनी गोंधळ घातला. यावेळी हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. भायखळ्याच्या तुरुंगाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसानं स्वतःवरती गोळी झाडून घेतल्यानं खळबळ माजली. श्याम वरगडे असं पोलीस हवालदाराचं नाव आहे. त्यांना जे रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मिरजेतल्या पंढरपूर रोडवरती राहत असलेल्या एका तरुणानं स्वयंपाकघरातील चाकूनं स्वतःचा गळा चिरला. स्वप्नील बुधगावकर असं तरुणाचं नाव असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये एका वृद्धाला 3 जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगली ते मिरज मार्गावर भलं मोठं झाड कोसळलं. यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पनवेलमधील आदई गावामध्ये एका घरात ड्रग्जचा साठा आढळला आणि आरोपींना पकडण्यासाठी पोलीस शिवसाई इमारतीमध्ये गेले असता इथल्या घरामध्ये त्यांना हा साठा सापडला. यावेळी जवळपास 3,48 लाखांचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलं. नवी मुंबईत अवैध गुटख्याविरोधात कारवाई करण्यात आली. गुजरातहून आलेल्या कंटेनरमधील गुटखा जप्त करण्यात आला आणि या कारवाईत पोलिसांनी 1 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय. दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या वाकवली क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्याला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांनी मार्गदर्शन केलं. कोकण कृषी विद्यापीठाकडून भरड धान्यासंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये ठिकठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. डोंबिवलीतील 10 वर्षांच्या आरव गोळेचं सर्वत्र कौतुक होत आहे, कारण त्यानं धरमतर येथे गेटवे ऑफ इंडिया हा 39 किलोमीटरचा सागरी पल्ला अवघ्या 8 तासांमध्ये पोहत पार केला. दापोली तालुक्यातील अनेक समुद्र किनाऱ्यावरती सीगल पक्षाचे थवे पाहायला मिळत आहेत. समुद्र किनाऱ्यावरती सीगल पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. दिल्ली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदांसाठी आज निवडणूक होणार आहे. महापौर शैली ओबेरॉय यांनी बैठक बोलावली असून या निवडणुकीदरम्यान आज देखील गदारोळ होण्याची शक्यता आहे. मिशन नॉर्थ ईस्ट साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागालँड आणि मेघालय दौऱ्यावरती आहेत. भव्य रॅली आणि रोड शोला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान किसान योजनेला 4 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं भाजपकडून आज देशभरात नमो किसान सन्मान दिवस साजरा करण्यात येणार आहे आणि ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी संपर्क आणि संवादाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले. दिल्लीतल्या किराडीमध्ये मालमत्ता कर न भरल्यामुळे पालिकेने एक इमारत सील केली. या कारवाई दरम्यान घरामध्ये 2 लहान मुलं अडकली होती. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर या इमारतीतून मुलांची सुटका करण्यात आली. लखनौमध्ये कारच्या टपावरती उभं राहून हुक्का पिऊन रील्स बनवण्यात आलेत आणि हे रील्स समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रील्स बनवणाऱ्याकडून 7,500 रुपयांचा दंड वसूल केलाय. अमेरिकेमध्ये हिमवादळाचा हाहाकार पाहायला मिळतोय. अमेरिकेतील तापमानाचा पारा उणे 45 अंश सेल्सिअस पर्यंत घसरला असून 29 राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय. रशिया युक्रेन युद्धाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. रशियावरती वर्षभरात 5,000 क्षेपणास्त्र हल्ले झाल्याचं बोललं जात आहे. तर UNGM मध्ये रशिया विरोधात प्रस्ताव मंजूर झालाय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलंय. दहशतवाद हा पाकिस्तानचा मुख्य उद्योग असल्याचं म्हणत जयशंकर यांनी पाकिस्तानवरती हल्लाबोल केला. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद सोडत नाही तोपर्यंत त्यांच्या अडचणी कमी होणार नाहीत असं ते म्हणाले. पहिल्या T20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं भारताचा 5 धावांनी पराभव केला आणि या विजयासह ऑस्ट्रेलियानं विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. या सामन्यामध्ये भारताकडून हरमनप्रीतनं अर्धशतक झळकावलं. जॅकलिननं फोटोशूट दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात ती वेगवेगळ्या पोजेस देताना दिसते आणि तिचा हा बोल्ड लुक चाहत्यांना घायाळ करतोय. अभिनेत्री श्रिया सरननं नवीन फोटोशूट शेअर केलंय. यामध्ये तिचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळालाय. श्रियाच्या ट्रेडिशनल अंदाजाला चाहत्यांची पसंती मिळतेय. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि एक मोठी बातमी आहे. राज्यातील सत्ता संघर्षावरती शिंदे आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरू असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मान्यता मिळावी यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लवकरच पत्र लिहिलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे आणि या पत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सभागृहाच्या मजल्यावरील आपला वेगळा गट म्हणून ओळखावं आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी जोडू नये अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. तसंच राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला विधान भवनामध्ये नवं कार्यालय द्यावं अशी देखील मागणी केली जाणार आहे. शिवाय संसदेत सुद्धा नव्या कार्यालयाची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येणार. आणि आता एक सविस्तर बातमी आहे. कोकण किनारपट्टीवरील गुहागर इथे कासवांच्या पाठीवरती सॅटेलाइट टॅगिंग करून त्याला समुद्रामध्ये सोडण्याचा प्रयोग वनविभाग आणि कांदळवन संस्थेच्या माध्यमातून पुन्हा हाती घेत असल्याचं दिसायला लागलंय आणि कासवांच्या पाण्यातील प्रवास जाणून घेण्याच्या हेतूनं सुरू केलेला हा उपक्रम नेमका आहे तरी कसा जाणून घेऊयात आमच्या या खास रिपोर्टमधून. कोकणातल्या गुहागर समुद्र किनाऱ्यावर पुन्हा सॅटेलाइट टॅगिंग केलेले हे ऑलिव्ह रिडले. कवचावर ट्रान्समीटर लावून ऑलिव्ह रिडले कुठे जातात, ते कुठून आले, कुठं वास्तव्य करतात, कुठं अंडी घालतात असा त्यांच्या प्रवासाचा अभ्यास केला जातोय. वन विभाग आणि मॅनग्रोव्ह फाउंडेशन त्यासाठी प्रयत्नशील आहेत. दापोलीतून 2 आणि गुहागर मधून 3 ऑलिव्ह रिडले समुद्रात सोडण्यात आले. तर या प्रोजेक्टमध्ये गेल्या वर्षी आपण 5 कासवांच्या मादी ऑलिव्ह रिडली टर्टल फिमेल्स टॅग केलेल्या. ह्याच्यातल्या आपण 1 वेळासमध्ये केली होती, दुसरी अंजरले आणि 3 मादे आपण गुहागरमध्ये टॅग केल्या होत्या. गेल्या वर्षीही ऑलिव्ह रिडलेंना टॅगिंग करून सोडण्यात आलं होतं, पण 4 महिन्यांनंतर ट्रान्समीटर मधल्या बॅटरी प्रॉब्लेममुळे त्यांच्या प्रवासाचा डेटा अर्धवट मिळाला. न्यूझीलंडच्या त्याच कंपनीनं ट्रान्समीटर रिप्लेस करून दिलेत. पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः कोकणात गेल्या काही वर्षात ऑलिव्ह रिडलेचं प्रमाण वाढलंय. महाराष्ट्रातल्या सगळ्या किनारपट्टीपेक्षा गॉगरमध्ये जास्त नेस्ट झालेले आहेत. गेल्या वर्षी 91 नेस्ट झाले होते आणि आता जवळजवळ अर्ध सीझन संपलेला आहे आणि आज गॉगरमध्ये 129 गर्टी झालेली आहेत. पूर्व किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडलेंच्या प्रवासावर मोठा अभ्यास झालाय. तसाच अभ्यास पश्चिम किनारपट्टीवरचाही व्हावा असा या मागचा उद्देश आहे. गेल्या वर्षी कासवांच्या पाठीवरती ट्रान्समीटर बसवून त्यांचा समुद्रातला प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र 4 महिन्यानंतर
हे ट्रान्समीटर तांत्रिक कारणामुळे बंद पडल्यामुळे हा जो प्रयोग आहे हा प्रयोग थांबला होता. मात्र हा थांबलेला प्रयोग यावर्षी पुन्हा एकदा सुरू करण्यात आला असून गुहागरमधून आज 2 कासव पुन्हा एकदा सॅटेलाईट टॅगिंग लावून समुद्रात सोडण्यात आलेले आहेत. कॅमेरामॅन उमेशसह स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, गुहागर, रत्नागिरी. आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.